नमस्कार मंडळी. शिवसेना ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. यातच विधान परिषदेची निवडणूक ही पूर्णपणे संख्याबळावर अवलंबून असते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते संख्याबळ पाहता 9 पैकी महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एक जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठीच राखून ठेवणार का, की पक्षातील दुसऱ्या नेत्यांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे, तुम्ही पाहताय नमस्कार मंडळी. उदय सामंतांचा टोला. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटांवर थेट निशाणा साधलेला आहे. विधान परिषदेची निवडणूक ही संख्याबळावर अवलंबून असते. आमच्याकडे 237 आमदार आहेत, समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची मला एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण कल्पना आलेली आहे, असा टोला सामंत यांनी लगावलेला आहे. संख्याबळानुसार नेमकं गणित काय? विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या संख्याबळ पाहता महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माफकाने शेकाप धरून 48 आमदार आहेत. तसेच इतर 2 पक्षांचे काही आमदार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटांचे विधान परिषदेत 20 आमदार आहेत. या गणितात जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेणार, की पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार? तसेच महाविकास आघाडी संख्याबळाची कसर कशी भरून काढणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र उदय सामंतांच्या या विधानामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापलेले असल्याचे चित्र दिसत आहे. तुमचे विचार आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.